नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता भक्त्या माम भिजानाते यावान्यशास्मी तत्वतः। ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। तेन्ही अवस्थांचे निद्वारे उपाद्योपहिताकारे भावाभावरूपस्फुरे दृश्यजेहे। तेहे आघवीची मी द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा। अनुभवाचा सुबटा धिंडातो नाची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचं अर्थात 18व्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या अध्यायातील 55 क्रमांकाच्या श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे। ज्या महापुरुषाला किंवा साधकाला आपली परमार्थ दशेची वाटचाल करता करता सहज स्थिती किंवा परब्रह्म स्वरूप प्राप्त झालं, या सहज स्थितीला शास्त्रामध्ये नावं जरी अनेक असेल पण त्याचं स्वरूप मात्र एक आहे। शैव शास्त्रामध्ये त्याला शक्ती म्हणतात, वेदांत शास्त्रामध्ये या स्वरूपस्थितीला स्वसंविती तत्व असं म्हणतात आणि भगवान मात्र इथं आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू अशी परमभक्ती ज्या साधकाला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होत असताना प्राप्त झाली, आता त्या महापुरुषाला जरी तत्त्वज्ञान झालं किंवा आत्मस्वरूपाचा ब्रह्मरूपाने साक्षात्कार जरी झाला तरी पण प्रारब्ध अवशिष्ट राहिल्यामुळे किंवा प्रारब्ध शेष राहिल्यामुळे तो काही कालापर्यंत जिवंत राहतो। तस्य तावत एव चिरम यावन्न विमोक्षे अतसंपत्से। त्याला फक्त तोपर्यंतच विदेह कैवल्याची वाट बघावी लागते जोपर्यंत प्रारब्धाचा आणि त्याच्या देहाचा संबंध आहे तोपर्यंत। एकदा प्रारब्ध संपलं, देहाचं आयुष्य नष्ट झालं की नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते। अशा महापुरुषाचे प्राण लोकांतराला जात नाही। एकदा घट फुटला तर घटातलं आकाश महाकाशाशी एकरूप होतं किंवा घट फुटल्यानंतर घटातल्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं जे काही सूर्याचं प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंबाशी एकरूप झालं की आता पुन्हा ते घटामध्ये प्रतिबिंबित होत नाही, होईल पण दुसरा घट लागेल आणि दुसरंच प्रतिबिंब प्रगट होईल असा तो विचार आहे। तसं एकदा देहाचा प्रारब्धाने संबंध विच्छेद झाला की नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते। यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। अशा जीवनाला जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात। जिवंत असतानाच तो मुक्त झालेला आहे म्हणून त्याला जीवनमुक्त असं म्हणतात आणि त्याला देहपात झाला की जी मुक्ती प्राप्त होते त्यालाच आपण विदेहमुक्ती असं म्हणतो। शास्त्रकाराची तर भाषा आहे की जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती या दोन्हीसुद्धा सापेक्षच गोष्टी आहेत। जर जीवच नाही तर जीवनमुक्त कुठला, देहच नाही तर विदेहमुक्ती तरी कुठली असा विचार आहे की नाही। पण हा पराकोटीचा अजातवादाचा सिद्धांत आहे। हा बुद्धीवर आरूढ होईल असा साधक फार विरळ आहे। पण आता असं आहे ज्याच्या बुद्धीवर आरूढ करायचं आहे त्याला तर बुद्धी लागेल, बुद्धी लागेल म्हणजे देह लागेल, देह लागेल म्हणजे देहधारी जीवात्मा लागेल आणि म्हणून ही कक्षा आहे। एका कक्षेमध्ये किंवा एका सापेक्ष मर्यादेमध्ये हे बोलावं लागतं। पण जेव्हा खरा बोध प्राप्त होईल तत्स्वरूप झालेला महात्मा हा बोलण्याकरता अवशिष्ट राहणार नाही। हे सगळे व्यवहार घडतात ते प्रारब्धाने। गुरुवरे बाबा एक वाक्य सांगत असतात, ज्याला दृढ अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार झाला त्याच्या जीवनातलं ज्ञान झाल्याबरोबर अनंत जन्मातलं साठलेलं संचित कर्म जळून जातं। आता तो ज्ञानी झाल्यामुळे असंगत्वाच्या बोधामुळे त्याला क्रियमान कर्म लागत नाही आणि फक्त प्रारब्ध कर्म त्याला बघून संपवावं लागतं। ही सुद्धा भाषा त्याची नाही बरं, त्या महापुरुषाच्या जीवनाकडे आपण पाहतो आणि मग त्याच्या जीवनाची आपल्याला संगती लागावी याकरता ही भाषा आहे। नाहीतर एखाद्या व्यक्तीला 3 धर्मपत्न्या असाव्या आणि तो मृत झाला तर असं व्यवहारात घडतं का? नाही, म्हणजे 2 विधवा झाल्याने एक सधवा राहिली असं नाही घडत। एकदा तो मरण पावला की तिन्हीसुद्धा पत्न्याच्या प्रमाणे विधवाच होणार। तसं भिद्यते हृदय ग्रंथीश
छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि. आलं की नाही बहुवचन. तस्मिन् दृष्टी परावरे. म्हणून महापुरुषाच्या जीवनाची संगती आपल्याला कळावी याकरता प्रारब्ध मानलेलं आहे. हे सगळी ज्या कल्पना आहे का नाही, जगताचं कारण, माया, ह्या सगळ्या मानलेल्या गोष्टी आहेत. शाळेमध्ये गणित शिकवतात बघा. गणित सोडवण्याकरता क्ष किंवा कधी कधी मानावा लागतो. ते इंग्रजीमध्ये शिकवत असेल तर क्ष मानतात ना, एक्स मानतात बघा. एक्स 2 अधिक ते 2 नाही म्हणत त्याला, 2 अधिक क्ष बरोबर 6. मग आता 6 आले तर मग किंमत काढायची की नाही. म्हणजे अधिक केलं त्याची वजाबाकी करायची. 6 मधून 2 वजा केले की खाली राहिले, मग क्षची किंमत किती झाली. असं 2 अधिक क्ष बरोबर म्हणजे 4. हे गणित लावण्याकरता ते मानावं लागतं समजा. तसंच आहे परमार्थातलं हे कोडं उलगण्यासाठी माया मानलेली आहे. पण आपल्याला ते ऐकून 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 एवढे संस्कार झाले की आपल्याला माया नावाचा एखादा पदार्थ खराच आहे की काय असं वाटतं. आता माया जर खरी मूळ अज्ञान तवचे लटिके मातयाचे कार्य केतुके म्हणून संसार रूप सत्य के वावोची गा. हे सिद्धांताचे वाक्य काही विसरायचे नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ठोस अशा प्रकारचे काही सिद्धांत आले ते आपल्या कायम मनी मानसी पाहावे. किंबहुना ज्ञानेश्वरीतले काही सिद्धांत असे आपल्या जीवनामध्ये असावे दैनंदिनीमध्ये की सकाळी उठलं की आपल्याला कमीत कमी त्या 25-30 ओव्या आठवल्या पाहिजे. म्हणजे दिवसभर आपल्याला कोणता संशय येणार नाही. मूळ अज्ञान चितव लटिके मातयाचे कार्य हे केतुके म्हणून संसार लोक सत्य के वावोची गा. जर मूळ अज्ञानच खोटा आहे तर खोट्या अज्ञानाचं कार्य संसार कुठंतरी सत्य असेल का. नाही. ज्याला सत्यत्वाची भ्रांती झाली आहे त्याच्या भ्रांतीला दूर करण्याकरता शास्त्रकार एवढे दयाळू आहे, संत एवढे दयाळू आहे की त्याच्या भ्रमाचा स्वीकार करतात आणि त्याला भ्रममुक्त करतात बघा. म्हणजे सगळ्या प्रक्रिया अंगीकार केल्या. असा ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये प्रारब्ध दिसतंय म्हणून आपण संगती लावतोय. बऱ्याच 2-4 दिवसापासून आपण हा विचार करतो. मग असा महात्मा जरी त्याला साक्षात्कार झाला तर उर्वरित जीवनामध्ये त्याचं जीवन लोकसंग्रहाकरता उपयोगी आहे. त्या जीवनमुक्ती विवेकामध्ये जीवनमुक्त महात्म्याच्या जीवनमुक्तीचे काही प्रयोजन सांगितले बघा. त्याच्या जीवनामध्ये तप घडतं आहे. ज्ञानाची तो चर्चा करतोय. यस्य ज्ञानमयम तपहा, ते तपच आहे. त्याच्यामुळे संप्रदायाची परंपरा अखंड अविच्छिन्न अविरत रूपाने चालू राहते. कारण ज्याला साक्षात्कार झाला तो दुसऱ्याला साक्षात्कार करून देऊ शकतो. आणि ही परंपरा चालू राहण्याकरता म्हणून तर आपल्याकडे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू, ते ब्रह्मनिष्ठ शब्द फार महत्त्वाचा आहे. एखादा व्यक्ती विद्वान असेल आणि विद्वानाला दुसऱ्याचा उद्धार व्हावा अशी दयाही वाटत असेल, पण जे सांगतो त्याचा जर अनुभवच नसेल तर त्याचा परिणाम होत नाही. तुम्ही एक अनुभवाचं वाक्य सांगतो तुम्हाला. एखादा व्यक्ती विद्वान आहे आणि तो चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करतो, त्याच्या मनात दयाही आहे, बरोबर, त्याचंही श्रवण करा. आणि एखादा महात्मा ब्रह्मानुभूतीला प्राप्त झाला आहे त्याचंही श्रवण करा. दोन्हीत फरक काय माहीत आहे का. विद्वान जेव्हा शब्द सांगतो ना तेव्हा शब्द कोरडे असतात, आणि जेव्हा एखादा महापुरुष किंवा महात्मे शब्द सांगतात ना तेव्हा ते आतून अनुभवाच्या रसातून ओले होऊन येतात. वाचे बरवे कवित्वी, कवित्वे बरवे रसिकत्व, त्या रसिकत्वाला परतत्वाचा स्पर्श असतो. आणि म्हणून जेव्हा अनुभूतीच्या रसाने संपन्न झालेले ओले शब्द आणि त्याचा जेव्हा वर्षा होतो ना तेव्हा समोर जे काही तापाने तप्त झाले, ताप म्हणजे आपला हा ताप नाही घ्यायचा, त्रिविध ताप, ज्याला आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक हे 3 प्रकारचं दुःख, या दुःखाने ते शांत होतात. म्हणून संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण, तापली चंदन नेववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग, एवढा प्रभाव असतो. म्हणून तर योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषी उपदेश करतात, सदैव संतांच्या जवळ गेलं पाहिजे म्हणे, जायलाच पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जाय म्हणे. आम्हाला संतांनी काही मेसेज नाही केला जायचं का नाही. अरे ते का जाहिरात करतील का, त्यांना काय घेणं आहे, आलं का काय, त्यांच्यात काही फरक नाही पडत. ज्याला आपलं कल्याण करायचं त्याने गेलं पाहिजे, त्याने स्वतः गेलं पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. पण का आम्ही बऱ्याच वेळा जातो पण काहीच बोलत नाही ते. अरे स्वैर जरी बोलले तरी उपदेशाप्रमाणे त्यांच्या कथा आहे. सदा संतोपी गंतव्य यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैर कथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः.
जरी त्यांचा स्वैर शब्द असेल तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद सदेह सच्चिदानंद कानो हा वेते. म्हणून जवळ गेलं पाहिजे. आपल्या जीवनातला बराच कालावधी एखाद्या महापुरुषाच्या सान्निध्यात गेला, बराच कालावधी साधनेत गेला, बराच कालावधी आपला ग्रंथाच्या सेवेत गेला, तर कुठंतरी आपल्याला फार अनंत जन्माचे संस्कार असतात ते धुवायलाच वेळ लागतात. आणि या सगळ्या साधनेमुळे ते संस्कार कमी कमी होत गेले आणि साधनेचे श्रवणाचे किंवा अभ्यासाचे संस्कार वाढत गेले तर मग यामध्ये आनंद येतो. आणि हा जर एकदा आनंद प्राप्त झाला की मग तो बाकी कशात रमत नाही. जो आपुलिनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. पण एवढंच आहे की ही याची खोली कळण्याकरता आपली उंची वाढावी लागते. जेव्हा आपल्या विचाराची चांगली उंची वाढेल तेव्हा संत वाङ्मयाची खोली कळेल. अशी नाही कळत, त्याच्यामध्ये बराच जीवनाचा कालावधी जावा लागतो. हे अक्षर सामान्य नाही आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आहाच बोलाचे वालीप फेडीचे ब्रह्माची याची अंगा घडीचे मग सुखेसी सुरवाडीचे सुखाचे माझी. शब्द आवरण आहे बघा. शब्द एक प्रकारचं आच्छादन आहे आणि ज्या शब्दामध्ये परब्रह्मतत्व साठवलेलं आहे हे ग्रहण करण्याकरता तेवढी योग्यता असावी लागते. ज्ञानोबाराय म्हणतात ऐसे हळुवारपण जर येईल तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुकया बहिर्याची. म्हणजे काय करावं, मुक्या माणसाने सांगावं आणि बहिऱ्याने ऐकावं, असाच प्रकार होईल हा सगळा. इतकी अंतकरणाची सूक्ष्मता लागते हो. सामान्य गोष्ट नाही. पारी याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. इतकी सूक्ष्मता त्यामध्ये असावी लागते. ऐसेने गंभीरपणे स्थिरावलीने हंत करणे आतीला तोची जाणे मानवे. थोडंसं जरी आपली विचलिता झाली अवस्था तरी हे प्राप्त होत नाही. त्याकरता स्थिरता लागते. ते महाभारतात उदाहरण आलं. द्रोणाचार्याने सगळ्यांना शिकवल्यानंतर द्रोणाचार्य जुने गुरुकुलामध्ये ना एकदा विद्यार्थी गेला की मागे येत नव्हता. एकदा 8व्या वर्षात विद्यार्थी गुरुकुलात गेला, 25व्या वर्षी मागे यायचा. 16-17 वर्ष तो तिथं राहायचा, शिकायचा, म्हणून सगळ्यात तरबेज व्हायचा. ते मी काल भावार्थ रामायण वाचत होतो. मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये विद्यार्थी राहायचे. मग एकदा दुष्काळ पडला तर विद्यार्थी फुलं आणि फळं आणण्याकरता दुसऱ्या जंगलात गेले आणि त्यांनी तिथं कष्ट केले. कष्ट केल्यामुळे अंगातून घामाच्या धारा पडल्या खाली, घर्मबिंदू म्हणतात. आणि त्या घामाच्या बिंदूपासून काही फुलं झाडं निर्माण झाली. तर ते फुलं सुकतच नव्हते. म्हणजे प्राचीन काळामध्ये गुरुकुलामध्ये राजाचा मुलगा असो नाहीतर कोणाचाही मुलगा असो श्रम करावेच लागायचे. आता जेव्हा सुविधा वाढल्या ना तेव्हा विद्यार्थीनं सुखार्थीनं कुतो विद्या विद्यार्थीनं कुतो सुखम. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. विद्यार्थ्याला अनुकूलता नसावी. ज्याला अनुकूलता वाटते तो विद्यार्थी होऊ शकत नाही. विद्यार्जन फक्त हे उद्दिष्ट असावं. सुखार्थी हे त्याची भावना नसावी. हा प्रकार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्यांनी ते कष्ट वगैरे केले. कष्ट केल्यानंतर ते घर्मबिंदूपासून वृक्ष तयार झाले. त्याचे फळ कायम गोड लागायचे. आता इथं जर विद्यार्थ्याला कामं सांगितली तर आईबापाचा संसार चालकाला फोन येतोय. किती अवघड गोष्टी आहे. म्हणजे काम करण्याची वृत्ती नाही आहे. आई तर कुठं मिळत असतं का, सेवेशिवाय हे मिळत नाही. आणि त्याचा परिणामही असा आहे ना, ते म्हणतात आम्ही फी देतोय. जुन्या गुरुकुलात असं नसायचं. गुरुकुलात विद्यार्थी गेला तो राजाचा असो किंवा कोणाचा, त्याला कष्टच करावे लागायचे. आणि त्याच्याकडं फोनही नसायचा घरी संपर्क साधायला. हा सगळ्याच अवघड आहे. आता तर कायदा असा आला की 8वीपर्यंत सरळ पास आहे. म्हणजे शिक्षाच करायची नाही. मी अनुभवलेलं आहे. आम्हाला भीती वाटायची शाळेत जायला. कारण इतके, आणि समजा एखादा विद्यार्थी शिक्षकाने हाताखालून काढला आणि तो विद्यार्थी घरी जाऊन वडिलाला म्हणला की मला शाळेत गुरुजीने मारलं पुन्हा बापही हाता घालून काढायचा. तक्रारच करायची नाही. सहनम सर्व दुःखानाम असं हे सगळं. आता तसं नाही. आता शिक्षक घाबरतात मुलाला हात लावायला. त्यांना अवघड गोष्टी ह्या सगळ्या. जाऊ द्या, तो विषय आपला नाही आहे. मग ते गुरुकुलामध्ये महाभारतामध्ये मग ते गुरुजींनी द्रोणाचार्यांनी विचार केला की आपण यानं शिकवलं मग बघू किती शिकले हे. म्हणजे एका वृक्षावर रात्री कोणाला न कळता एक पक्षी नेऊन ठेवला रात्रीच मातीचा. आणि सगळ्यांना सांगितलं आपल्याला त्या पक्षाचा वेध घ्यायचा आहे.
मग ते दुर्योधन वगैरे सगळे आले. मग त्यानं मला धनुष्याला बाण लाव. त्यानं बाण लावला. म्हणून सांग तुला काय काय दिसतं. तो गुरुजी पहिल्यांदा तुम्हीच मला दिसता, नंतर हे सगळे माझे भाऊही मला दिसतात, झाडाच्या फांद्या, नंतर पक्षी, हे सगळे मला दिसत. द्रोणाचार्य म्हणले तू लायकीचा नाही, सरक माग. अरे ज्याला सगळे दिसतात तो वेध घेणार तरी कोणाचा. असं करता करता पांडवांच्यावर क्रमांक आला. 5 पांडवापैकी 4घांनाही विचारलं. काही जण म्हणले गुरुजी तुम्ही नाही दिसत, विद्यार्थी दिसत नाही, पण झाड सगळं दिसतं, बाजूला सारखा म्हणे. पण मग अर्जुनाकडे धनुष्य बाण दिला, म्हणे वेध घे. ते म्हणे गुरुजी मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय, तुम्ही दिसत नाही, झाडही दिसत नाही, मला काहीच दिसत नाही. हा खरा धनुर्धर आहे. तसं ऐकत असताना ज्याला फक्त संतांचे शब्द कळावे, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये. आपलं तसं नाही घडत. आपल्याला जर अशी एखादी सूचना जर आली तर मी तर आहे ना, हे टी व्हीवर कीर्तन ऐकणाऱ्यांच्या लोकांची कमाल समजतो. खरंच कमाल आहे त्यांची. इथं कीर्तनात एखादं प्रमाण चुकीचं गेलं किंवा एखादा व्यक्ती उठून गेला तर आपल्याला विक्षेप होतो. चालू विषयाची धारा खंडित होते. म्हणजे कुठं तरी आपण कीर्तनात बसलेलो आहे, जे कीर्तन आपण ऐकतो, एखादा व्यक्ती उठून गेला तर विक्षेप होतो, तरी आपण तो विक्षेप सावरण्याकरता विठ्ठल विठ्ठल भजन घेतो, म्हणजे विक्षेप शांत व्हावा. म्हणजे इथं एवढा विक्षेप झाला तर चिंतनाची धार तुटून जाते. जे दूरदर्शनवर कीर्तन ऐकतात ना, नावं त्याचे दूरदर्शन, दुरून दर्शन करायचं. आणि कीर्तन 15-20 मिनटं ऐकलं की 10 मिनटं जाहिराती येतात. कसा ताळमेळ लागत असेल व, म्हणजे कसं चिंतनाची धारा कशी राहत असेल. आणि त्यांचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही लोक आपल्याला फार मोठं समजतात. हा पुढचा चिंतनाचा विचार आहे. आपल्या चिंतनाला गुरुजनांची मान्यता असावी. आता आपल्याला सर्टिफिकेट देणारे कोण आहे, याच्यावर आपली काय पात्रता आहे. बरं जाऊ द्या, जे कीर्तन करतात त्यांची पात्रता चॅनलवाले ठरवतात, पण गावोगावी आयोजक त्यांचा तर पुढचाच प्रकार आहे. आणखीन हा सगळा गहन विषय बघा, खूप गंभीर विषय आहे. अर्जुना चला पुढे. हा आपला विषय नाही. जीवनमुक्त महात्मा जरी काही बोलू लागला की स्तवन आहे बघा, काही पाहू लागला की दर्शन आहे, तो चालू लागला की तीर्थयात्रा आहे, कर्म करू लागला की देवाची पूजा आहे. आपण काल शिवमानस पूजेमधला एक श्लोक पाहिला, कदाचित काही पद माझे मागे पुढे झाले असेल. बरं, आता तो श्लोक मला काही नेमका ग्रंथामध्ये मिळाला नाही, तर माझ्या वाचनामध्ये काही चुका झाल्या असतील. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थितिः संचारपदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्व गिरो यद्यत् कर्म करोमि अखिलं शंभो तवाराधनम. हा मानसपूजेतला श्लोक आहे बघा. तीच मानसपूजा इथं आली आहे. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामच गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पित चप माझा, तो निजे किंवा असे, असे 2 शब्द आहे. बरं, असे म्हणजे निजे शब्दाने जर घेतलं तर जर झोपेत गेला तर त्याला समाधी आहे, आणि असे म्हणजे कुठेही असू द्या, तो जागृतीमध्ये स्मशानात राहू द्या, तीर्थात राहू द्या किंवा चांडाळाच्या घरात राहू द्या, असा श्लोक आहे. बरं, तीर्थे स्वपच गृहे वा असं म्हटलं आहे. आणि त्याला ज्ञान समकाल मुक्ता कैवल्यम याति हत शोकाः असा एक श्लोक आलेला आहे. महापुरुषाचा देह तीर्थात पडला काय, स्मशानामध्ये पडला काय, त्यांच्या देहाला देशकाळाची काही अपेक्षा नाही बघा. कारण सगळ्या देशात परमात्मा आहेच, सर्व काळात परमात्मा आहेच ना. परमात्म्याचा कुठंच वियोग नाही आहे. पण अशा महात्म्याचा देह कुठं जरी पडला तरी तो परमात्मा स्वरूपातच पडला आहे. आणि देह पडण्यावर त्याच्या गती किंवा अधोगतीचा विचार नाही. बरं, कारण तसा जरी विचार असता तर मग कधी कधी सर्पसुद्धा आपली कात सोडून तीर्थक्षेत्रातून पुढे निघून जातो. असं काही नाही ना. सांडवणी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तेसे झाले. हा आग्रहच नाही असं नाही. बरं, भक्ताचं प्रेम आहे क्षेत्रावर, त्याचं देह एखाद्या क्षेत्रामध्ये पडेल, पण जर यदा कदाचित एखाद्या गावात, स्मशानामध्ये, चांडाळाच्या घरामध्ये जरी देह गेला तरी पण त्याच्या मुक्त स्वरूपाला बाध येत नाही, असं त्याचा अर्थ घ्यायचा. हे ज्ञानाचं, ब्रह्मज्ञानाचं सामर्थ्य आहे. म्हणून तर कबीर महाराजांनी देह वाराणसीमध्ये नाही ठेवला, वाराणसीच्या बाहेर ठेवला. का? लोकांना कळावं की देह कुठं जरी पडला तर मोक्षामध्ये काही हानी होत नाही. कारण जिवंत असतानाच जो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला
त्याचा देह कुठंतरी पडला एवढ्याशा कारणामुळे त्याच्या मोक्षामध्ये काही अंतर येणार आहे का? अजिबात येणार नाही. फक्त रेंज असावी, ज्याप्रमाणे फोन कुठेही लागतो. बरोबर आहे की नाही? जसं रेंज असेल तर फोन कुठेही लागतो, तसे ज्याच्या वृत्तीचे परमात्मा स्वरूपाशी रेंज लागली आहे, पडू दे ना देव कुठेही, काहीच अंतर पडत नाही असा अर्थ. एवम तो बोले ते स्तवन, तो सगळं जरी बोलला तर स्तवन आहे. भगवत परमात्म्याशी तो अनन्य आहे. बघा, या अनन्य सिद्धा भक्ती या आगवाची दृश्य जाती मच आपण पिया सुमती द्रष्ट्या ते जाणे. 85 क्रमांकाची वेळ बरं. ही अनन्य भक्ती आहे. परमात्म स्वरूपाशी वेगळी न होता जी भक्ती केली जाते, जी स्वयंसिद्ध भक्ती आहे बरं, स्वयंप्रकाशित आहे, अनन्य सिद्धा. या पूर्ण झालेल्या भक्तीच्या द्वारे आघवाची दृश्य जाती. दृश्य म्हणजे पाहण्याचे विषय, त्याला आपण जगत असं म्हणतो. कोणत्याही दृश्य पदार्थाला जरी तो पाहू लागला तर तो दृश्याला पाहत नाही. दृश्याला पाहता पाहता त्या दृश्य पदार्थाचा अधिष्ठान जो मी द्रष्टा परमात्मा आहे. द्रष्टा म्हणजे दृश्याच्या सापेक्ष आलेला द्रष्टा भाव असा अर्थ नाही घ्यायचा. इथे द्रष्टा शब्दाने साक्षी घ्यायचा. बघा, साक्षी जो सर्वांचं प्रकाशन करतो पण ज्याच्यामध्ये विकार तयार होत नाही. ज्ञानोबाला म्हणता, जैसा दीप ठेविला परिवरी कवना ते नियमी नानेवारी आणि कवन कवनी व्यापारी राहते हेही नेणे. तो जैसा का साक्षीभूतो ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूत कर्मी मी अनासक्तो भूती. असे ज्याप्रमाणे दिवा आपण उंबऱ्यावर ठेवला तो घरातल्याही लोकांचं प्रकाशन करतो, अंगणात राहणाऱ्या लोकांचंही प्रकाशन करतो. काही माणसं दिव्याच्या प्रकाशात चोरी करतात, काही दिव्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास करतात, पण चोरीचाही दोष दिव्याला लागत नाही किंवा अभ्यासाचंही चांगलं फळ दिव्याला मिळत नाही. फक्त प्रकाशन करणं एवढंच त्याचं काम आहे. जो निर्विकार राहून प्रकाश करतो ना त्याला साक्षी असं म्हणतात. आपल्याकडे शब्द आहे ना कोर्टामध्ये, साक्षीदार आहे की नाही शब्द. त्याला आणखीन एक शब्द आहे, माफीचा साक्षीदार. म्हणजे गुन्हा करायचा आणि गुन्ह्यामध्ये जे जे अडकले त्यांचे नाव उघडे करायचे ना आपण मोकळे व्हायचं, त्याला माफीचा साक्षीदार म्हणतात. तो भाग सोडून द्या. पण निर्विकार राहून जो प्रकाशन करतो त्याला साक्षी, द्रष्टा असे नावं आले आहेत. आणि सगळ्या दृश्य पदार्थाला प्रकाशन करणारा तो मी द्रष्टा आहे. आणि तो महात्मा मला पाहतो दृश्याला. दर्शन कोणाचं होतं? माझं. पाहतो सामान्य व्यक्ती अलंकाराला, सोनार पाहतो अलंकाराला, पण दोन्हीच्या पाहण्यात फरक आहे बरं. एकाची पाहण्याची नजर फक्त अलंकारावर आहे आणि एक व्यक्ती विचार आणि अलंकाराला बाजूला सारतो, त्यातलं सोनं पाहतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत, पण कोण स्वीकारतं? ते तत्वज्ञ, तत्वाला जाणणारे सतत स्वीकारिती. किंवा दुसरा पाठ आहे तत्वज्ञ संत स्वीकारिती. दोन्हीचा अर्थ लागतो. तत्वाला जाणणारे संत हे त्यांचं विशेषण घ्या, ते स्वीकारतात किंवा सतत निरंतर कायम जागृती स्वप्नसुषुप्ती अवस्थेमध्ये ते स्वीकारतात. मग आता हे दृश्य पदार्थ ते पाहतात. मग दृश्य आणि द्रष्टा शब्द वापरला की नाही या ओवीमध्ये? या आघवाची दृश्य जाती. ज म्हणजे मी, मला, आपण पिया सुमती द्रष्ट्या ते जाणे. आत्मस्वरूप जो आहे मी त्या द्रष्ट्याला जाणतात. भेद आला की नाही? एक झाला द्रष्टा आणि एक झालं दृश्य. तुम्हाला प्रतिपादन काय करायचं? अद्वैत. आणि तुम्ही सांगू काय राहिले? द्वैत. कसं काय सिद्ध होईल हे? अशी कदाचित शंका येईल. तर भाव असा आहे, दृश्याला द्रष्ट्या वाचून वेगळी सत्ताच नाही आहे. जर सत्ता भिन्न असते ना तर द्वैत सिद्ध झालं असतं, पण सत्ता भेद असल्यामुळे द्वैत सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ आपल्याला स्वप्न पडलं, उदाहरण पुढे येणारच आहे. स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला तहान लागली आणि जागृतीमध्ये त्याला दररोजची सवय असल्यामुळे त्याने आपल्या उशाजवळच तांब्या भरून ठेवलेला आहे पाण्याचा. मग पाणी किती जवळ आहे? फक्त हात लांबायचा आहे. पण जसं इथलं पाणी सत्ता भेद आहे ना, ही जागृतीतली सत्ता आहे. आणि तहान कुठं लागली? स्वप्नामध्ये. मग स्वप्नातली तहान भागायची असेल तर पाणी कोणतं लागेल? स्वप्नातलंच लागेल. का बरं? सत्ता भेद आहे म्हणून भेद किंवा व्यवहार घडत नाही. तसं दृश्य प्रपंचाची सत्ता व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक आहे आणि द्रष्टा परमात्मा याची सत्ता पारमार्थिक आहे. त्यामुळे द्वैत होऊ शकत नाही. द्वैताकरता सत्ता एक असावी लागते
पदार्थ दोन असावे लागतात. इथं एक मिथ्या पदार्थ आहे, एक सत्य पदार्थ आहे. सत्य पदार्थाची सत्ता म्हणजे अस्तित्व, पारमार्थिक म्हणजे खरं आहे. आणि मिथ्या पदार्थाची सत्ता खरी आहे, प्रातिभासिक, मानली तर व्यावहारिक. व्यवहाराकरता ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा नाश होतो त्याला व्यावहारिक म्हणतात, आणि ब्रह्मज्ञाना वाचून नाश होतो त्याला प्रातिभासिक म्हणतात, आणि ब्रह्मज्ञानाने ज्याचा नाश होतो त्याला व्यावहारिक असं म्हणतात. हा त्यातला भेद आहे. थोडक्यात दृश्य आणि द्रष्टा भेद आला असेल ना, भगवान म्हणतात नाही, दृश्य तुम्ही म्हणता, नाहीतर सगळा द्रष्टाच आहे. कसं? पुढे बघा. ही ओवी फार महत्त्वाची आहे. या ओवीचा गर्भित अर्थ जर आपल्या लक्षात आला ना, तर आपल्याला जीवनामध्ये शंका राहणार नाही. बघा, कोणाशी द्वेष करण्याचंही कारण राहणार नाही, किंवा दुःखालाही कोणती जागा राहणार नाही. फारच गोड ओवी आहे. जेवढा होता येईल तेवढा भाव प्रकट करण्याचा प्रयत्न करू. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाद्योपहिताकारे भावाभाव रूपस्फुरे दृश्य जे हे ते हे आघवीची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सोबटा धेंडा तो नाचे. आपल्याला अवस्था अनुभवाला येतात तीन: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. एक थोडक्यात बारकाईनं बघावं लागेल. हे आपल्याकडे चिंतन असं केलं आहे वेदांत शास्त्रामध्ये की एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन, सर्व व्यापक फक्त चैतन्यच आहे. त्या चैतन्याच्या एका भागाला माया उपाधी लागली की मायेमध्ये त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे अधिष्ठान चैतन्य, माया उपाधी, मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला मिळून जीव आपला ईश्वर असं म्हणतात. आता त्या चैतन्याला जर अविद्या उपाधी लागली त्याला अज्ञान म्हणतात. म्हणजे अधिष्ठान चैतन्य अगोदर एक, त्यानंतर आपलं अविद्या किंवा अज्ञान उपाधी, आणि त्या अज्ञानामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला मिळून जीव असं म्हणतात. जीवाची सिद्धी अविद्येवर आहे आणि ईश्वराची सिद्धी मायेवर आहे. माया आणि अविद्या बाजूला केली हरिपाठामध्ये. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोले जेते. एकाच वाक्यात काही सगळी प्रक्रिया नाथमारांच्या हरिपाठामध्ये. मग कल्पना अविद्याच आहे, पण त्यामुळे जीवत्व आलं, जीवदशा आली. माया उपाधीमुळे चैतन्याला शिव किंवा ईश्वर अशी उपाधी आली. हा झाला भाव. पण जीवाला पुन्हा तीन अवस्था येतात. कोणत्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता जागृतीची अवस्था ज्याला अभिमान कळाला त्या जीवाला म्हणतात विश्व. स्वप्न अवस्थेचा अभिमान घेत असेल तर त्याला म्हणतात तैजस, आणि सुषुप्ती अवस्थेचा अभिमान घेत असेल तर त्याला म्हणतात प्राज्ञ. म्हणजे विश्व, तैजस आणि प्राज्ञ याला म्हणतात उपहित. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याला म्हणतात उपाधी. उपाधीने जो युक्त असतो ना त्याला उपहित असं म्हणतात, आणि विशेषणाने युक्त असतो त्याला विशिष्ट असं म्हणतात. ही विचारसागरातली भाषा आहे. थोडक्यामध्ये जीवाची पहिली उपाधी आहे अविद्या, पहिली उपाधी, आणि त्या अविद्येलाच आपण काय म्हणतो? सुषुप्ती अवस्था. त्याच्यानंतर त्याच्या उदरातून दोन अवस्था प्रकट होतात. एक आहे जागृती आणि दुसरी आहे स्वप्न. पण त्याचा अभिमान धारण केला चैतन्याने. चैतन्यात तीन भाग नाही होत बरं. ते जीव नावाचं चैतन्य एकच आहे. पण ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी शाळेत गेला, शाळेतले कपडे अंगावर असेल तर मग शाळेतला विद्यार्थी, जर घरी आला खेळायला गेला तर मग खेळणारा विद्यार्थी, आणि केव्हा तो जर विश्रांतीला प्राप्त झाला तर त्याचा नाईट ड्रेस पुन्हा वेगळाच असतो. ज्याप्रमाणे जे एकच व्यक्ती तीन वेळा कपडे बदलले की जसे त्याला तीन नावं येतात, तसं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांचा अभिमान धारण केला की त्याच असणाऱ्या जीवचैतन्याला विश्व, तैजस आणि प्राज्ञा असे नाव येतात. त्यातल्या दोन अवस्था प्रगट आहे आणि एक अवस्था लपलेली आहे. जी लपलेली अवस्था असते त्याला अभाव असं म्हणतात, आणि जी प्रगट अवस्था आहे त्याला भाव असं म्हणतात. भाव म्हणजे अनुभवाला दिसणं, आणि अभाव म्हणजेच काय? प्रकट रूपाने न दिसणं. बघा आता, तिन्ही अवस्थांचे निद्वारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या माध्यमातून उपाधी उपहिताकारे. उपाधी कोणती आहे? जागृतीची, स्वप्नाची, सुषुप्तीची उपाधी आहे. आणि जी उपाधी ज्याला लागली
त्या चैतन्याला उपहित असं म्हणतात. विश्व, तेजस, प्राज्ञ उपाधीच्या आणि उपहिताच्या आकाराने, आकारे शब्द आला की नाही, उपाध्युपहिताकारे तिन्ही अवस्थांच्या माध्यमातून उपाधी आणि उपहिताच्या आकाराने भावाभाव रूपस्फुरे दृश्य जे हे, दृश्याची व्याख्या आहे बरं. दृश्य कशाला म्हणतात? भाव आणि अभावाच्या रूपाने तिचं स्फुरण होतं, जे आपल्याला कळतं त्याला दृश्य असं म्हणतात. आणि महाराज भाव आणि अभाव कसं काय म्हटलं तर जागृती आणि स्वप्न हे अनुभवाला येतात म्हणून भाव रूपाने स्फुरतात आणि सुषुप्ती अवस्था अभाव रूपाने स्फुरते आहे. म्हणजे एकीकडे भाव आहे दोन अवस्थेमध्ये आणि एका अवस्थेमध्ये अभाव आहे, पण हे सगळं दृश्यच आहे बरं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था घ्या. तीन अवस्था या उपाधी, त्या उपाधीच्या आकाराने जे विश्व, तेजस, प्राज्ञ घ्या. त्यांच्याही रूपाने दोन अवस्था व्यक्त आहे, एक अवस्था अव्यक्त आहे. जेही काही दृश्य अनुभवाला येतं ते दृश्य परमात्मा म्हणतात. ते दृश्य जे सर्वनाम आहे की नाही, भावाभाव रूपस्फुरे दृश्य जे हे इदम पदाला विषय होणारं जेवढं काही दृश्य पदार्थ जगत आहे ते दृश्य माझ्याहून वेगळं नाही. दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा. दृश्य सगळा प्रपंच कोण आहे? सगळाच्या सगळा द्रष्टा असणारा मीच आहे. याचं स्पष्टीकरण असं आहे, मिथ्या पदार्थाचं उपादान कारण, मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. म्हणजे स्वप्नामध्ये आपण मिथ्या पदार्थ पाहतो की नाही, स्वप्न पदार्थ आपण पाहिले, स्वप्न पडलं आपल्याला, स्वप्न पाहणाराच हा त्या स्वप्नातल्या पदार्थाचं मुख्य कारण असतो. कारण ज्या अर्थी एखाद्याला पंढरपूरचं स्वप्न पडलं, स्वप्न पडतंय कंठामध्ये पुरीदत्त नावाच्या नाडीमध्ये, अल्प काळामध्ये स्वप्न दिसतं. बरं, नियम असा आहे, जो जो पदार्थ दिसतो तो उत्पन्न झाल्याशिवाय दिसत नाही. मग पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय दिसत नसेल तर उत्पत्ती मानावी लागेल. एवढूशा जागेमध्ये आणि अल्प काळामध्ये सगळं पंढरपूर कसं काय निर्माण होईल? दिसतं तर याची संगती लावावी लागेल. म्हणून अल्प देशात आणि अल्प काळामध्ये दिसणारे पदार्थ मिथ्या असतात. मग मिथ्या पदार्थ दिसतात तर ते काही बाहेरचं पंढरपूर इथे येणार नाही. याचा अर्थ ते नवीनच निर्माण झालं आहे, म्हणजेच काय आहे? कल्पित आहे. आणि स्वप्न ज्याने पाहिलं तोच त्या सगळ्या पदार्थाच्या आकाराने झालेला असतो. जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे. आता सेना ते सेना नव्हे, मीची एक आघवे. ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. स्वप्नद्रष्टा हा त्या स्वप्नस्थ पदार्थांचं उपादान कारण असतो. याचा अर्थ असा झाला, जो जो पदार्थ मिथ्या असतो, कल्पित असतो, अधिष्ठान ज्ञानानंतर त्याची निवृत्ती अधिष्ठान रूपच होते. म्हणून मिथ्या पदार्थाला द्रष्टा वाचून वेगळं अस्तित्व नाही. हेही नाही लक्षात आलं. उदाहरण तर दुसरं जे आपलं कायमचंच आहे उदाहरण, रज्जूवर आपल्याला सर्प भासला आणि एखाद्याने आपल्याला दिव्याने रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान करून दिलं, तर आपल्याला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा कसं ज्ञान होतं? अरे इथं उत्पत्तीच्या अगोदरही सर्प नव्हता, मला रज्जूचं ज्ञान झालं, आताही सर्प नाही. जेव्हा मला सर्प दिसला होता तेव्हाही सर्प इथं नव्हताच, फक्त भ्रमामध्ये मला सर्प दिसला. मग सर्प गेला कुठं? जर वारुळात गेला तर दिसला असताना सरपटताना, तसं तर काही झालं नाही. मग रज्जूवर भासलेला सर्प दोन काळात नाही, एका काळात दिसला म्हणजे खोटा होता. आणि खोटा पदार्थ ज्या अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठान ज्ञानानंतर त्याची निवृत्ती अधिष्ठान रूपच होते. याचा अर्थ काय झाला? कल्पित सर्पाला, दृश्य सर्पाला रज्जू वाचून वेगळं अस्तित्व नाही. त्याप्रमाणे दृश्य असणारा प्रपंच, त्याला द्रष्टा असणारा परमात्मा याच्यावर वाचून वेगळं अस्तित्व नाही. म्हणून संत जग पाहतात तेव्हा ते जग नाही म्हणत, जग नोहे हा अवघा जनार्दन. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जगाला पाहतात, पण जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं जगताच्या, तेव्हा जगताची प्रतीती मावळून जाते. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. म्हणून ते असं म्हणू शकतात, ज्याप्रमाणे रज्जू सर्परूपाने प्रतीतीला आला, तसा परमात्माच
अज्ञानामुळे जगताच्या रूपाने प्रतीतीला आला. ते अज्ञान आता गेलं की दृश्य असणारं जगत त्याची निवृत्ती कुठं झाली? अधिष्ठान रूप झाली. म्हणून जे काही दृश्य अनुभवाला येतं ते सगळं दृश्य हे आघवेची, हे सगळंच्या सगळं दृश्य मी आहे. कोण? द्रष्टा परमात्मा आहे. आणि असा एकदा अनुभव झाला की त्याला म्हणतात व्यापक अनुभव. ऐसिया बोधाचा माझी वटा. या बोधामध्ये तो उन्मत्त होतो बघा, मत्त होतो. आणि या बोधाची काही नशा वेगळी आहे, झलक याची वेगळी आहे. ज्याला लागली त्याला बाकीचं काही आठवत नाही. सामान्य एखादा पदार्थ, मादक पदार्थ प्याला तर त्या माणसाला कपड्याची आठवण राहत नाही. आपण पाहतो नाही उन्हाळ्यामध्ये विद्यार्थी नाचणार डी जे समोर, उतरल्यानंतर कळतं की चड्डी किती फाटली म्हणून. नाही तर ते उन्हातच नाचत बसतात की नाही. मग सामान्य मादक पदार्थ जर त्याला एवढा चढला की त्याला देहाचा आठव राहत नाही, हा व्यापक बोध प्राप्त झाला तर त्याला शरीर भावना असती, इंद्रिय विषय विसरते. जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ऐसिया बोधाचा माझे वटा. कोणता बोध आहे? बोधाचा विषय काय आहे? संपूर्ण दृश्य पदार्थ मीच आहे. जगसुद्धा मी. या अनुभवामध्ये आता जग परमात्मा नाही बरं, संपूर्ण, कारण परमात्मा मी एकच आहे. त्यामुळे संपूर्ण जगत मीच आहे. आणि सांगा बरं, या अवस्थेमध्ये कोणाचं वैर करायचं? ज्याच्याशी वैर करावं तो माझा वैरी झाला की नाही? म्हणजे मीच माझा वैरी झालो. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा वैरी नाही. तया बंधू कोण काय याचा, द्वेष्या कवन तयाचा, मीची विश्वायसा जयाचा बोध झाला. हा व्यापक बोध आहे. या व्यापक बोधामध्ये संपूर्ण जगत सामावलं जातं. 7व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. जयाच्या प्रतीतीच्या वाखारा पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी. हे वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. तिकडे आहे वासुदेव सर्वम आणि इकडे आहे अहम सर्वम. भक्तीमध्ये परमात्मा सगळा आहे आणि ज्ञानामध्ये मीच सगळा आहे. म्हणजे मग भक्ती ज्ञान वेगळं असेल? नाही, हे फक्त शब्द वेगळे आहे, अर्थ एकच आहे. परमात्मा सगळा आहे म्हटलं की परमात्म्याशी एक रूप मी आहे, आणि मी सगळा म्हटलं की परमात्मा मी वेगळा नाही. त्यामुळे ऐसिया बोधाचा माझी वटा हा अनुभव प्राप्त झाला की उन्मत्त, मग ही उन्मत्तपणा असावा, पण हा असावा, किंवा प्रेमाचा भक्तीचा उन्मत्तपणा असावा. आणि तो येतोय बघा, भागवतामध्ये आलाय बघा. मग त्या उन्मत्तपणामध्ये गायती, रोदिती, रवती, उन्माद नृत्यती लोकबाह्या. तो गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने तो नाचतो गातो सगळं. कधी कधी रडतो, कधी ओरडतो, असा सगळा भाव होतो, सगळा भाव. पण ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा, त्याला कोणता अनुभवाचा सोबटा धेंडा तो नाचे. तो महात्मा काय आहे? जणू काही अनुभवाचा धेंडा नाचल्यासारखा आहे. आणि धेंडा नाचणं काय आहे? आता नाही आहे. पूर्वीच्या काळात लग्न खूप कमी वेळात होतात बरं, खूपच कमी वेळामध्ये ठरलेलं असतं ना, ते पॅकेज म्हणतात त्याला. तेवढ्या वेळामध्ये उरकून घ्यायचं ते, कारण एकाच दिवशी त्या मंगल कार्याला 2-3 लग्न लागलेलं असतात. वराडी लोकांनाच कळत नाही आपण कोणत्या पंक्तीत जेवलो म्हणून. फक्त आई आईचा अक्षता टाकायचं, निघून जायचं. काही लोकांना तेही कळत नाही, लांबून येतात, आपल्या म्हणून दुसऱ्याच नवरदेवावर अक्षता टाकतात. असे प्रकार घडू शकतात. वेळ कमी. जुन्या काळातले लग्न खूप, आता जे जुन्या काळातले ज्यांना अनुभव आहे, ज्यांचे जुन्या काळात लग्न झाले त्यांना ते आठवत असेल. लग्न जरी काढलं की त्यांना ते जुनं आठवतं सगळं. मग ते गाडी बैलाने वराड जायचं, ते पुन्हा मग ते चारा असायचा, ते सगळं ते मी एकदा ऐकलं होतं. ते गावाकडं असताना फार महिना 6 महिने ते लग्न चालायचे. आणि पूर्वीच्या काळात श्रीमंताचं लग्न असेल तर त्या वधू आणि वराला, ते सेवक माणसं ना श्रीमंताचे, ते अगदी आपल्या हातावर घ्यायचे, कडेवर किंवा कधी खांद्यावर घ्यायचे आणि नाचायचे. त्यांना तो आनंद असायचा. ज्याप्रमाणे त्या आनंदामध्ये त्याला धेंडा नाचविणं असं म्हणतात. लग्नामध्ये श्रीमंत व्यक्ती जर त्याला आनंद झाला लग्नाचा, तर तो आपल्या खांद्यावर वधू आणि वराला घेऊन नाचतो. मग त्याच्यामध्ये वराला खांद्यावर घेणारा माणूस असतो आणि वधूला खांद्यावर घेणारी स्त्री असते, पण ते नाचतात. मग आता ते एवढा नुसता आनंद झाला तर ते खांद्यावर आनंद घेऊन नाचतात. इथं याला ब्रह्मानुभव प्राप्त झाला, तो आनंद खांद्यावर घेऊन हा नाचतो आहे. म्हणून अनुभवाचा सोबटा धेंडा तो नाचे, तो नाचतोय बघा. याच्यामध्ये फक्त परमात्म प्रतीती आहे, दृश्याला जागा नाही आहे. उदाहरण बघा पुढचं दिलं आहे.
रज्जू झाली या गोचर, आभासता तो व्याळाकार, रज्जूच ऐसा निर्धार होई जेवी. काय उदाहरण आहे, उदाहरण आपण पाहतो पण त्यातली बारकावी सूक्ष्मता काय आहे. रज्जू झाली या गोचर, ज्या रज्जूवर आपल्याला सर्प भासला आहे. सर्पाचे संस्कार जास्त असतात बरं. त्या जन्मेच्या राजाने सर्पसत्र केलं ना, यज्ञ केला, तर त्याच्यामध्ये असं मंत्राचं आहुती केली की पाण्यातले, जंगलातले, वारुळातले, कुठं लपून बसलेले असे सगळे सर्प असे झुंडीनं यायचे आणि यज्ञात पडायचे. काय मंत्रात सामर्थ्य असेल ते आकर्षण करायचे. तक्षकाच्या नावाने आहुती दिली, तक्षक येईनाच. मग त्याने पाहिलं तक्षक कुठं आहे, म्हणे इंद्राकडे गेला आहे आणि इंद्राच्या आसनाला त्याने वेढा दिला आहे खाली पडू नये म्हणून. ते ऋषी म्हणले असं का, इंद्रासहित यज्ञात पडावं म्हणे त्याला, अशी आहुती दिली. इंद्रच आला खाली आसनासही, आसनासहित आता यज्ञात पडणार. मग ते आस्तिक ऋषी आले आणि त्यांनी थांबवलं, ते सर्प सत्र थांबवलं. पण भाव असा आहे, एवढे सर्प का मरण पावले, कारण त्या काळात सर्प लय उन्मत्त झाले होते. सर्पाकडे शस्त्र फार आहे बरं जबरदस्त. एक तर त्याचं त्वचा तीच फार भयानक आहे. सामान्य पिल्लू जरी निघालं ना, आता आपण ब्रह्मज्ञानाच्या गप्पा ऐकतोय, सगळ्या वार्ता ऐकतोय की अर्जुनाप्रमाणे गीता ऐकावी, युद्धाचा प्रसंग आला तरी डगमगू नये, हे ऐकण्यापुरतंच. निघू नये तसं निघणारही नाही, पण जर सर्प आला ना, कोलाहळ एकदम असं होय की नाही. म्हणजे भीती सगळ्यांना वाटते, पण सर्पाची भीती सगळ्याला वाटते. म्हणून संस्कार जास्त सर्पाचा आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा तेच उदाहरण वारंवार येतं, रज्जू सर्प. म्हणजे शुक्ती रजत काय येत नाही जास्त, आपण नदीच्या काठी फिरतच नाही, त्यामुळे चांदी काय आपल्याला जास्त दिसतही नाही. रज्जू सर्प मात्र जास्त आहे बघा. रज्जू झाली या गोचर, रज्जू जर आपल्याला स्पष्टप्रमाणे कळाली तर आभासता तो व्याळाकार. व्याळ म्हणजे सर्प, सर्पाचा जो आकार त्याच्यावर आपल्याला आभासला होता. रज्जू एकदा रज्जू रूपाने कळाली आणि त्याच्यावर आपल्याला जो सर्प भासला होता, रज्जू कळाल्यानंतर आपण असं म्हणतो, अरे सर्प नव्हताच बरं, रज्जूच ऐसा निर्धार होय जेवी. तिथं कोणत्याच काळात सर्प नव्हता, दिसण्याच्या अगोदरही नव्हता, नंतरही नाही, जेव्हा दिसला तेव्हाही नव्हता का, तेव्हा होताच. मृगजळ सूर्योदयाच्या पूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, पण नसू द्या, जेव्हा भर दुपारी 12 वाजता दिसलं तेव्हा तरी आहे की नाही का, तेव्हाही नाहीच, तेव्हा फक्त दिसण्यापुरतं आहे. तसं सर्प फक्त मधल्या काळात होता आणि एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं, त्याच्या रज्जूचं ज्ञान झालं की रज्जूच होता, सर्प नव्हताच. तसं परब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं की जगत नव्हतंच, नाहीच, प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना, असा निर्धार होतो. रज्जूच ऐसा निर्धार होय जेवी, भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही, हे आटून या ठाई की जे जैसे. भांगार आणि भंगार वेगळे बरं. जो धातू मातीत पडला की ज्याला गंज लागतो त्याला भंगार, लोखंड म्हणतात. आणि किती काळापर्यंत मातीत पडलं तर ज्याला कलंक लागत नाही त्याला भांगार सोनं असं म्हणतात. भांगारा परते काही लेणे म्हणजे अलंकार, अलंकारामध्ये गुंजभरसुद्धा सोन्यापेक्षा पलीकडे काहीच नसतं. पण हे केव्हा, आटून या ठाई केचेच ऐसे, ज्याप्रमाणे लेण्याची आटणी केली, लेणे म्हणजे अलंकार, अलंकाराची आटणी करून पाहिलं तर आटणी झाल्यानंतर अलंकार दिसत नाही, मग काय दिसतं, नुसतं सोनंच. तसं प्रपंचाचा एकदा बाद झाला विचाराने तर परमात्माच दिसतो, अनुभवाला येतो, जगत अनुभवालाच येत नाही. हे आटून या ठाई की जे जैसे, त्याची आटणी करून ज्याप्रमाणे आपण आपल्या ठिकाणी समजूत करून घेतो त्याप्रमाणे. सगळीकडे बघा बरं, सर्पाचा भ्रम गेला की रज्जूच राहतो, अलंकार गेला की सोनंच राहतं. आता पुढे आहे तरंग भावना नाहीशी झाली की पाणीच राहतं. उदका एका परते तरंग नाहीचे हे निरुते, जाणून तया आकाराते न घेपे जेवी. एका उदका परते, एका पाण्याच्या पलीकडे तरंग नाहीची निरुते, खरेपणाने तरंग कोणत्या काळात नाहीच, हे ज्याप्रमाणे जाणावं आणि जाणून तया आकाराते, तरंगाच्या आकाराला ज्याप्रमाणे न घेपे जेवी, आपण घेत नाही. मग आपण कशाला घेतो, पाण्याला घेतो, तरंगाच्या आकाराला घेत नाही. का बरं, कारण तरंग कल्पना मात्र आहे, तरंग नाहीसा झाला तर पाणीच पाणी आहे.
उदका एका परते तरंग नाहीचे निरुते, हे जाणून तया आकाराते न घेपी जेवी. अनुभवाचं उदाहरण देतात. ना तरी स्वप्न विकारा समजता, चेवून या उमाने घेता, तो आपण या पर्वतानं दिसे जैसा, तैसे जे काही आथी नाती, तेने होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती होनी भोगी. काय भाव आहे बघा. ना तरी अथवा स्वप्न विकारा समजता. विकार म्हणजे पदार्थ. स्वप्नातले सगळेच्या सगळे पदार्थ चेवून या, जाग होऊन आपण त्याचं माप घेतलं. उमाने घेता म्हणजे आपण त्याला पाहू लागलो, माप घेतलं. बोगर म्हणे स्वप्नामध्ये मला राज्य दिसलं होतं बुवा, कुठे माझं राज्य, आता राज्य दिसतं होय, राजा तू जागा झाला हेच फार मोठे. स्वप्नातलं राज्य जागृतीमध्ये येऊन माप घेऊ लागला तर ज्याप्रमाणे दिसत नाही. ना तरी स्वप्न विकारा समजता, चेवून या उमाने घेता, जाग होऊन उमाने म्हणजे माप घेतलं तर त्याला कळतं तो आपण या पर्वता, आपल्या स्वतःच्या पलीकडे न दिशे जैसा. स्वप्नातले पदार्थही नाही, स्वप्नातलं अनेकत्वही नाही. मग काय दिसतं? आपल्या स्वतःच्या पलीकडे दुसरं काही त्याला दिसत नाही. तसं विचाराने जेव्हा तो प्रपंचाचं माप घ्यायला जातो ना, तेव्हा त्याला आपल्या आत्मस्वरूपापासून दुसरं काहीच अनुभवाला येत नाही. तैसे सिद्धांत सांगतात, जे काही आथी नाती, जेही कोणते पदार्थ आथी म्हणजे आहे, नाथी म्हणजे नाही. आथी म्हणजे कोणते? जागृती आणि स्वप्न आहे. नाथी म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळा भावच आहे. असं आहे आणि नाही या रूपाने तेने होय ज्ञेय स्फूर्ती, ज्या स्वरूपाने हे सगळे जाणले जाणारे पदार्थ त्यांचं स्फुरण होतं. हे सगळे पदार्थ कोण आहे? ते मी. ज्ञाताची हे प्रतीती होणी भोगे. ज्ञाता असणारा, जाणणारा, सगळ्यांचं प्रकाशन करणारा साक्षी, ते सगळे पदार्थ मीच आहे असा तो होतो आणि या प्रतीतीचा अनुभव येतो. पण ही प्रतीती जर आली ना, तर जे काही ज्ञेय पदार्थ आहे ते सगळ्यांचा बाध होऊन जातो. ते खोटे ठरतात आणि खोटा पदार्थ दिसला की हानी किंवा लाभ होत नाही. खरं मानलं की लाभ किंवा हानी होते. खोटा असेल तर त्याचा काही मनावर परिणाम होत नाही. म्हणून तर आपल्या वेदांत शास्त्रामध्ये जगाचा नाश नाही, जगाचा बाध सांगितला आहे. नाश करायचा पण कोणाचा? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा. आणि तो अहम ब्रह्मास्मिताकारक दृढ अपरोक्ष वृत्तीने होत असतो. तेने होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती होणी भोगी. आणि त्या प्रतीतीचा विषय काय आहे? जाणे अज मी अजर, अक्षय मी अक्षर, अपूर्व मी अपार आनंद मी तो जाणतो बरं. अज म्हणजे मी जन्मरहित आहे. अजर जरा म्हणजे वार्धक्य अवस्थेरहित आहे. अक्षय न गळणारा आहे. अक्षर विनाशी न पावणारा आहे. अपूर्व, पूर्व म्हणजे कारण, ज्याच्या पूर्वी कोणीच नाही, तो सर्वाच्या अगोदर मीच आहे. अपार, ज्याला मर्यादा नाही, असा आनंद स्वरूप मीच आहे. हे सगळे त्याच्या काय आहे? अनुभवाचे भाव आहे. जसं पंचदशीकारामध्ये नाही ना, तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये तो सगळा धन्य होम धन्य हो म्हणतो. तशा प्रकारची कृतकृत्यता इथं आलेली आहे. आता अचळ मी अच्युतो, चलन न पावणारा असा मी आहे. अच्युत, आपल्या स्वरूपापासून पतित न होणारा मी आहे. अनंत मी अद्वैत, ज्याचा कधी अंत नाही असा मी आहे. आणि अद्वैत म्हणजे ज्याला स्वगत सजाती विजातीय कोणताही भेद नाही. आद्य मी, सर्वांचं कारण पहिला मी आहे. आणि अव्यक्त न दिसणारा तोही मीच आहे. आणि दिसणारं जगत तेही मीच आहे. अव्यक्त मी, व्यक्तही मी असा मी. ईश मी ईश्वरू, अनादि मी अमरू, अभय मी आधारू आधेय मी. ईश म्हणजे काय? नियमन केले जाणारे नियम्य पदार्थ मीच आहे. त्यांचं नियमन करणारा ईश्वरही मीच आहे. अनादि, आदि म्हणजे आरंभ किंवा कारण, ज्याला कोणतंही कारण नाही तोही मीच आहे. अमर, न मरणाराही अमर मीच आहे. अभय, ज्याला कोणती भीती नाही असाही मी आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा आधारही मीच आहे. आणि ज्याला आधार दिला ते आधेय पदार्थसुद्धा मीच आहे. स्वामी मी सदोदित, सहज मी सतत, सर्व मी सर्वगत सर्वातीत मी. सर्वांचा स्वामी म्हणजे अधिपती मी आहे.
सदोदित कायमचा उदय झालेला स्वयंप्रकाश परमात्मा मी आहे. सहज आहे म्हणजे याला कोणी निर्माण केलेलं नाही, हा स्वयंसिद्ध आहे. सतत निरंतर अखंड राहणारा मीच आहे. ज्याला देशकालाचा परिच्छेद नाही त्याला सतत असं म्हणतात. सर्व मीच आहे. सर्वांच्या हृदयामध्ये मीच आहे आणि सरतेशेवटी सर्वांच्या अतीतही मीच आहे. सर्व नाहीच, मीच मी आहे. नवामी पुराणू नूतनही मीच आहे. सर्वांच्यापेक्षा जुना पुराणू मीच आहे. शून्य मी संपूर्ण. शून्य म्हणजे अभाव नाही बरं. शून्य शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे जो कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही, आकार रूपाने दिसत नाही, ज्याला इंद्रिय विषय करत नाही ना त्याला शून्य असं म्हणायचं. शून्य म्हणजे बौद्धांनी मानलं सर्वम शून्यम शून्यम असा अर्थ नाही घ्यायचा. जे कोणत्या इंद्रियाला प्रमाणाला विषय होत नाही या रूपाने शून्य मी आहे. संपूर्ण ही मीच आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असाही मीच आहे. अस्थूल अननु जे काही ते मी. काही ठिकाणी स्थूल आणि अणु असा पण शब्द आहे बरं. स्थूल म्हणजे आकारवान आणि अणु म्हणजे अत्यंत लहान, तेही मीच आहे. किंवा अस्थूल म्हणजे जे व्यापक मोठं आहे तेही मीच आहे. आणि अननु म्हणजे सूक्ष्म नाही, फार व्यापक आहे, ब्रह्मांडापेक्षा मोठं, तेही मीच आहे. जे काही ते मी. या सगळ्या पदामध्ये एक घेऊन टाकलं, जेही काही असेल ते सर्वच मी आहे ना. मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदच्या पासून आघवा निर्वाह यांचा. सगळ्या जगामध्ये मीच मी आहे, माझ्यामुळे सगळ्यांचा व्यवहार आहे. असा काय आपण हे सगळं बोलतोय बरं. वास्तविक ही भूमिका अशी आहे निरपेक्ष. ज्या भूमिकेमध्ये जगत नाही, जगाचं कारण ईश्वरही नाही, मग केवळ ब्रह्म आहे. पण त्याला ब्रह्म असं म्हणण्याकरता कोणी शिल्लक नाही. ते आहे म्हणण्याकरता कोणी शिल्लक नाही. नाही म्हणता येत नाही. नाही म्हणण्याची सोय नाही, नाही म्हणणारा कोणी नाही, असं ते आहे. अक्रिय मी एक, असंग मी अशोक, व्याप्त मी व्यापक, पुरुषोत्तम मी, अशब्द मी अश्रोत्र, अरूप मी अगोत्र, सम मी स्वतंत्र, ब्रह्म मी पर, ऐसे आत्मत्वे मज एकाते. या अद्वय भक्ती जाणून निरुते आणि याही बोधा जाणते तेही मीच जाणे. इथपर्यंत हा सगळा विषय आहे. अक्रिय म्हणजे क्रिया न करणारा, मी एक आहे म्हणजे माझ्या वाचून दुसरं कोणी नाही. असंग मी अशोक, किती मोठा सृष्टीचा व्यापार झाला तर मला कोणत्याही सृष्टीचा व्यापार लागत नाही, असंग आहे. बरं कोणाचा वियोग झाला प्रलय काळामध्ये तर मला शोकही होत नाही, अशोक मी आहे. नंतर व्याप्त मी व्यापक मी, सर्वांच्यामध्ये व्यापकही मीच आहे. ज्या पदार्थाला व्याप्त केलं आहे ते पदार्थही मी आहे. क्षर आणि अक्षर दोन पुरुष आहे, यांच्या अतीत असणारा उत्तम पुरुष पुरुषोत्तम तोही मीच आहे. अशब्द आणि अश्रोत्र इथं सगळे उपलक्षण आणि पंचविषय घ्या आणि पंचज्ञानेंद्रिय घ्या. मी शब्द नावाचा विषय नाही म्हणजे काय, पंचविषयापेक्षा एकही विषय मी नाही. आणि अश्रोत्र श्रवणेंद्रियसुद्धा मी नाही म्हणजे कोणतेच 5 ज्ञानेंद्रियसुद्धा मी नाही. अरूप रूपाचा विषय मी नाही. अगोत्र कोणतंही कुळ मला नाही. सम मी सर्वांच्या समान रूपाने राहणारा मीच आहे. स्वतंत्र मी म्हणजे मायेच्या अधीन नाही, माया माझ्या अधीन आहे. ब्रह्म मी व्यापक आहे आणि पर म्हणजे श्रेष्ठ मीही आहे. असं जाणतो तो कोणाला, मला एकाला जाणतो आणि आत्मत्वाने जाणतो बरं. म्हणजे अगोदर आत्मा कळावा, नंतर तो ब्रह्मरूपाने कळावा आणि ब्रह्म आत्मत्वाने कळावं. ऐसे आत्मत्वे मज एकाते, मज एकाते आत्मत्वे. मज एकाला तो आत्मत्वाने जाणतो. कशाने जाणतो, या अद्वय भक्ती जाणून निरुते. खऱ्या रूपाने या अद्वय भक्तीने तो मला जाणतो आणि जाणल्यानंतर हेही जाणतो की याही बोधा जाणते, याही बोधाला जाणणारं जे काही सर्वभूत ज्ञान आहे तेही मीची असं तो जाणतो. म्हणजे अद्वय भक्तीच्याद्वारे परमात्म स्वरूपाला जाणतो आणि जाणल्यानंतर माझ्या या बोधाला जाणणारं सर्वभूत ज्ञान ते सुद्धा मीच आहे असा व्यापकत्वाचा त्याचा बोध प्राप्त होतो. आणि हे सर्वात परमार्थातलं अंतिम साध्य आहे. हे प्राप्त झालं की काही जाणण्याचंही राहत नाही,
काही प्राप्तव्य करण्याचं राहत नाही, कर्तव्य राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, सा काष्टा सा परागती, परमार्थ परिपूर्ण झाला. हा त्याचा कळस आहे. आणखीन काही चिंतन ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान